बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये निकालाआधीच धमक्यांचं सत्र सध्या सुरू आहे। वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय। कराड बाहेर येईल, दीपक देशमुख त्याच्या रडारवर आहे। बाजीराव धर्माधिकारी यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे। धर्माधिकाऱ्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात परळीतील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। माझी तुमचे नाही चूक भाई साहेब, मी वरी सुमुळ्या चाललोय, फक्त नगर सेवकाला नाही चाललो। वरी काय चाललं? तो अध्यक्ष पदाला सगळं आपलं चाललोय, फक्त नगर सेवकाला नाही चाललोय। अभिमान भाऊ ना मला निरोप दिला होता। हो ना, म्हणले भाई साहेब, कारण मी तुला आता एवढे जीवाभावातले आपण सगळे मिळून करणं नाही बाकी काही नाही, जायचीच गरज नव्हती तिकडे। नाही ते नगर सेवकाला बार बार आम्हाला कोणाला विश्वासात घेऊन दिलत पण नाही। मी आहे ना, डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे? नाही ते नगर सेवक असल्यामुळे त्याच्या मागल्या 8 वर्षापासून आम्हाला काहीच केलं नाही आहे बाबा, पण आता तुमच्या बहिणीच नगराध्यक्ष होणार होत्या ना? हो ना, नाही होणार तर आहे तसं। नका त्यासोबत फिरू दीपक सोबत आता। नाही ते साहेबांच्या रडारवर आलंय सगळं। हो हो हो, आणि आता अन्नाची बेल होणार आहे, सगळं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे की? हो हो, हे आता पोलीस स्टेशन पाशी बाईट देऊ लागले, सर भेटले। तुम्ही बघितलं ना मागे, कशाला तुम्ही हे करता? बर नका थांबू, त्याला सरळ म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा। बर झालं म्हणा आता, माझ्या भैयाचे संबंध म्हणा आता। हो हो हो, डायरेक्ट सांगा त्याला, म्हणजे ते त्रास देत नाही। उद्या काम करायचे, रजिस्टर करून घ्यायचे सगळे आपल्याला। साहेब ते नगर सेवक आपलं लय मी आहे ना डायरेक्ट, तुम्हाला माझी टीम म्हणून काम करा ना तुम्ही। हो, ते तरी पण ते नंतर ते सोबत जाण्यामुळे गल्लीतल्या पोराला त्रास जास्त झालेला आहे माझ्यापेक्षा। हो, पण त्याच्याबरोबर काय रुकणार आहे आपलं गल्लीतल्या माणसामुळे? आता तिथं सुनील राव आहेत सगळे, त्याला सांगा, मला सांगा काय विषय। बरोबर, नका राहू तुम्ही, गणू नका राहू तिथे आता। हो हो, काय कशामुळे प्रवेश केला, म्हणजे काय त्याने पैसे दिले का? नाही काहीच नाही, 1 रुपया नाही घातला, कुणाकुणाच नाही घातला। कशासाठी काय काय ते म्हणजे थोडं नाराज झालतात, एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा परत त्यांना डबल दिल्यामुळे दिलं काय? त्यांनी तरी तिकीट दिलं नाही ना, तिकीट घेऊन म्हणून मागे लागले होते। मग तर ते एक तर आमचा भारतचा विषय होता, भारतनं आम्ही सगळे मिळून नियोजन लावलं होतं सगळं। वर साहेबाला बोलला होता 2 वाजता, साहेब म्हणले 2 वाजता सगळ्यांना बोलून घेतो म्हणले, मीटिंग लावतो म्हणले, काय भांडण नाही म्हणले त्या वाडामध्ये। असं सगळं साहेबांना सांगितलं होतं, नंतर अचानकच 2:45ला त्याच जाहीर करून टाकलं। ठीक आहे, करा आता, व्यवस्थित करा। हो, 12, 11 आणि 1 ह्याची फेरमतदानाची मागणी केली, पण त्यांचं लक्षच नाहीये, त्यांचे ते दबावाखाली काम करतात, ह्याची होणार नाही। मी परत विनंती तुमच्या मीडिया मार्फत बी करतोय, अजून मुख्यमंत्र्याला करतोय, पालकमंत्री अजितदादा आहेत त्यांना सुद्धा करतो, आणि आमचे खासदार साहेब यांना सुद्धा आता केली आहे, आणि इलेक्शन कमिशनरला पत्र दिलंय, इथल्या अधिकाऱ्याला सांगितलंय की त्या TV 4 दिवसात CCTV कॅमेरे चेक करावे। त्याच्यात सगळे बाहेरगावचे लोक आहेत, बाहेरगावच्या लोकांनी येऊन मतदान केलंय, बोगस मतदान केलं आहे। कुठेतरी अनसिक्युअर्ड वाटतंय की जगमित्र कार्यालयामध्ये अन्न असताना मदतीचा हात सारखं द्यायचे, पण आज तिथं कुठं व्यक्ती दिसत नाहीये, आणि त्या अनसिक्युरिटीमधून ते दोघं गेलेले आहेत। आणि मला सुद्धा, मी पक्षाचा 9 वर्ष अध्यक्ष होतो, आता आमचे आयुबाई शहर अध्यक्ष आहेत, पण मलाही वाटलं की जर ह्या कारणासाठी आपले सहकारी जात असतील, आणि हा कॉल मी निवडणूक झाल्यावर केलेला आहे, निवडणुकीच्या आधी कुठलाही दबाव टाकलेला आहे।